सन्माननीय व्यासपीठ, आत्ताचा जो विषय आहे अतिक्रमण, त्याबद्दल त्यातले 2 मुद्दे आहेत जे मला बोलायचे आहेत. पहिला म्हणजे यंत्रसामुग्री व वाहने वाढवणे आणि मनुष्यबळ वाढवणे. तर यंत्रसामुग्री वाढवणे हा जो सांगितला याच्यामध्ये खर्च प्रति महिना 80 लाख रुपये आणि महानगरपालिका हे सगळे भाड्याने घेत आहेत ही वाहने. तर 80 लाख रुपये प्रति महिना आणि वर्षाचं सांगितलं आहे की 9,60,00,000 रुपये. असं एकूण 1 वर्षाचा पकडता आपण कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचा काढतोय. तर 3 वर्षाचा जो खर्च इथे दाखवला आहे 47,70,00,000 रुपये. तर माझा प्रशासनाला असा प्रश्न आहे की एवढी मोठी रक्कम जी 47,70,00,000 रुपये, यामध्ये आपण स्वतःची यंत्रणे घेऊ शकतो ना? तर मग जर स्वतःची यंत्रणा या रकमेत आपण घेऊ शकतो महानगरपालिका, तर मग भाड्याने घ्यायची गरज काय? आणि दुसरा मुद्दा माझा मनुष्यबळ वाढवणे. आता मनुष्यबळ वाढवणे इथे दिले 30,000 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. तर 30,000 रुपये हा पगार जो इथे दाखवला आहे प्रति व्यक्ती, तर हा पगार जो आहे तो प्रति व्यक्ती भेटतो का? अतिक्रमणवाल्यांना आत्ता जर आपण विचारलं तर 20,000 रुपये PF वगैरे कापून त्यांना पगार भेटतो. तर मग हा 30,000 रुपये तुम्ही पगार जो लावला आहे तो नक्की कामगारांसाठी लावला आहे की कॉन्ट्रॅक्टदारसाठी लावला आहे? या प्रश्नाचं देखील मला उत्तर पाहिजे प्रशासनाकडून. थँक्यू.